Chapter number 1, population, part 1. Give geographical reason. ये जो हमारे geographical reason बहुत important question रहता है, बहुत आसानी तरीके से आप उसको सॉल्व कर सकते हैं। इसलिए मैं क्या कर रहा हूँ, चैप्टर नंबर 4 का मैंने आपको दिया है, 3 और 2 और 1 का मैंने पीडीएफ आपको सेंड किया है, लेकिन इसके बारे में चर्चा नहीं हो गई, इसके बारे में एक्सप्लेनेशन करना बाकी था। इसलिए मैं वापस चैप्टर नंबर 1 में सिंपल एक क्वेश्चन जो बाकी था ज्योग्राफिकल रीजंस, इसके बारे में डिस्कस करने वाला हूँ और एक्सप्लेन करने की कोशिश करता हूँ। नंबर 1, इंडिया इज पासिंग थ्रू स्टेज ऑफ डेमोग्राफिक ट्रांजिशन। देखो, आई रिपीट अगेन दिस, इंडिया इज पासिंग थ्रू स्टेज 3 ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. आता डेमोग्राफिक मॉडेल आपण बघितलं, त्याचे 5 स्टेज आपण बघितले, का 5 आता जस्ट ऍड केलेला आहे, परंतु याचे 3 महत्वाचे स्टेज आहेत, ते आपण व्यवस्थित अभ्यासलेले आहेत. भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे, त्याचं आपल्याला काय करायचं, भौगोलिक कारण द्यायचं. इंडिया इज पासिंग थ्रू स्टेज 3 ऑफ डेमोग्राफिक ट्रांजिशन मॉडल. जो मॉडल अपने पास जो रिप्रेजेंट किया है डेमोग्राफर ने, उसको हमने स्टडी प्रॉपरली किया है. तो नंबर स्टेज 3 हमें यह सिखाती है कि बर्थ रेट्स आर डिक्रीजिंग, दिस रिड्यूसेस द रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. जन्मदर कमी झालेला असं सांगते पहिली सेंटेन्स आपल्याला, त्याच्यामुळे लोकसंख्याचं प्रमाण हे जरा वाढीचं प्रमाण जरा थांबलेलं आहे. बट the population is still growing because birth rates are higher than death rates. इथं आता मृत्यू दर जरासा कमी झालेला आहे, त्याच्यामुळे जन्मदर हा जरी हळूहळू वाढतोय, परंतु मृत्यू दर लोक व्हायचे दरवर्षी 1000 लोकांमागे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण, ज्याला आपण मृत्यू दर काढतो, ते मृत्यू दर 1000 लोकांमागे कमी झालेलं आहे. आता ते कमी का झालंय, आपल्याला माहिती की मेडिकल फॅसिलिटीज आलेल्या आहेत. या थर्ड स्टेजमध्ये आता आपण भारत त्याच्यातून जात आहे. आता भारताची परिस्थिती बघितली तर आता भारतामध्ये अद्यावत मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, सरकारी हॉस्पिटल आहेत. ग्रामीण भागात देखील आता काय छोट्या मोठ्या ओपीडी किंवा पब्लिक हेल्थ सेंटर हे 3-4 गाव मिळून असतंच. तालुक्याच्या प्लेसला तर आहेच, जिल्ह्याला सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत. म्हणजे जे काही रोगाने लोक मरत होते, ते मरणाचं प्रमाण थांबलं. जे पॅन्डेमिक होते ते नाहीत आता, परंतु आताच्या पुन्हा आता जे कोरोनाने डोकं वर काढले, त्याच्यामुळे देखील जगाची लोकसंख्या आता कमी व्हायला दिसते. कारण आता बऱ्याचशा खंडावाईज जर आपण अभ्यास केला तर मृत्यू दर वाढलेला आहे. अन्य कारणही मृत्यू दर होतं आणि ह्या व्हायरसमुळे देखील आता होत आहे. परंतु आपल्याला तिसरे स्टेज, कोरोना आता आला, 1 वर्ष झालं, परंतु त्याच्या अगोदरचा आपला हा अभ्यास आहे. जन्मदर हा हळूहळू वाढतच आहे, मृत्यूदराचं प्रमाण कमी झालंय. त्याचा परिणाम असा होतोय की लोकसंख्येमध्ये वाढ होती. ॲज द प्रोग्रेस ऑफ कंट्री इज ॲक्सिलरेटिंग, द इन्कम ऑफ द पीपल ऑफ द कंट्री इज अबाव सबसिस्टन्स लेवल. आता लोकांचा रोजगार निर्मितीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे या स्टेजमध्ये. तर इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, ॲग्रिकल्चरमध्ये बरेचसे इनोव्हेशन आलेले आहेत. सेकंडरी, टर्शरी, ऑर्डनरी ऑक्युपेशन्स जे भरभराटीस वाढी लागलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांचा पर कॅपिटा इन्कम वाढला. सबसिस्टन्स म्हणजे त्याचा उदरनिर्वाहाचं जे साधन त्याला मिळायला लागलं, त्याचं पोटभर अन्न मिळून तो आता बॅलन्स ठेवू शकतो, इथपर्यंत लोकांची आता काय झालेली, आपण ज्याला म्हणू ऐपत वाढलेली आहे. म्हणजेच काय, त्यांनी ॲक्सिलरेटिंग झालेलं आहे, त्याचा प्रोग्रेस वाढलेला आहे, त्याचं पर कॅपिटा इन्कम हे वाढत चाललेलं आहे. देअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इव्हिलेटेड, त्याचं राहणीमान आता इथं या स्टेजमध्ये उंचावलेलं आहे. पॉवर्टी इज डिक्रीजिंग, गरिबी आता कमी झालेली आहे. यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स इज टू एक्सपांड, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा आता विस्तार झालेला आपल्याला भारतामध्ये दिसून येतोय. दॅट्स वाय सेकंडरी अँड टर्शरी ऍक्टिव्हिटीज एक्सपांड. म्हणजेच काय, मग द्वितीयक आणि तृतीयक ज्या आर्थिक क्रिया आहे या देखील विस्तारलेल्या आहेत. एज्युकेशन लेवल ऑफ द पॉप्युलेशन ऑल्सो इन्क्रीजेस, फॅमिली साईज रिड्युसेस. जी काही फॅमिलीचा नंबर होता, पूर्वी 3 भावंड असायचे एका दाम्पत्यामध्ये,
म्हणजे एका दाम्पत्याला, एका जोडीला, मिस्टर आणि मिसेसला 3 लेकरं असायचे. आता त्याचं प्रमाण 2 वर आलं आणि आता तर सरकार आता 1 वरच मोटिवेट करतं. एका मुलीवर जर त्या महिलेने ऑपरेशन केलं तर मग त्याला त्यामुळे मुलीचं शिक्षण देखील फ्री आहे. त्यांना एक विशिष्ट प्रकारचं बक्षीस दिलं जातं. अशा प्रकारचं सरकार मोटिवेट करतं. म्हणजे आता आणि लोक पण लिटरेट झालेले आहेत. 2 मुलांचा खर्च पेलवत नाही. मग एकाच मुलाला जास्त शिकवायचं, त्याच्यावरच जास्त खर्च करायचा. असा लोकांचा कल त्यांच्या मनाचा वाढल्या कारणाला तर फॅमिलीची साईज कमी झाली. जेणेकरून आपल्या अंकल आंटी जर बघितले किंवा वडिलांचे भाऊ जर बघितले, आपण भाऊ बहिणी बघितले, आत्या बघितल्या, तर त्यांचा नंबर 5-6च्या पुढे आपल्याला आढळून येईल. आणि आपले जर फॅमिलीचं बघितलं, आमच्यापर्यंत 3 होते. आता तुमच्यापर्यंत जर म्हटलं तर तुम्ही दोघं बहीण भावंड आहात. आणि त्याच्या पुढची जनरेशन आता मग एक नंबर असतो त्यांच्या फॅमिलीतला, म्हणजे एक मुलगा किंवा मुलगी आणि नवरा बायको, असं ते फॅमिली साईज आता रिड्यूस झाली. तर भारतामध्ये त्याच्यामुळं भारत कोणत्या टप्प्यामध्ये दिसून येतोय आपल्याला, संक्रमणाच्या 3ऱ्या टप्प्यातून जातोय. म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीतून आता डेव्हलप कंट्रीकडे भारत आता जात आहे. तर अशा पद्धतीने पहिलं जॉग्राफिकल रिजन, नंतर दुसरं बघू आपण, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज अनइव्हन. जे काही लोकसंख्येचं वितरण आहे ते असमान आहे. लोकसंख्येचं वितरण असमान असते का, तर त्याला प्राकृतिक म्हणजे फिजिकल, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, सोशल म्हणजे सामाजिक आणि पॉलिटिकल म्हणजे राजकीय घटक, हे 4 घटक त्याच्यावर परिणाम करतात. तर आपल्याला भौगोलिक कारण द्यायचं, आपण विस्तारित त्याचं उत्तर न सोडवायचं, म्हणून आपण सुरुवातीला काय करू, फिजिकल फॅक्टर्स घेऊ. म्हणजे प्राकृतिक घटक कसे परिणाम करतात, लोकसंख्या जी आता जगाच्या पाठीवर असमान आढळते, तर त्याला प्राकृतिक घटक कसे जबाबदार आहेत ते तुम्हाला मी समजून सांगतो. When we compare the distribution of the world population with physical factors, we find that North and South Pole, which are snowy areas, are sparsely. आता स्पार्सली पॉप्युलेटेड, की तुम्हाला आता टॉपिक तेच झाले, त्याच्यामध्ये ही सेंटेन्स बघा, नॉर्थ अँड साऊथ पोल विच आर स्नोवी एरियाज आर स्पार्सली पॉप्युलेटेड. तर उत्तर तिथं स्पार्सली, मी तिथं लो पण ऑप्शन दिलं, लो पण होतं उत्तर आणि स्पार्सली पण. ओके, डझंट मॅटर, त्याच्यात काय एवढं टेन्शन घ्यायचा भाग नाही, दोन्ही उत्तर ते बरोबर आहेत. तिथं काय दाट लोकसंख्येची घनता नाही किंवा मध्यमही नाही. Similarly, mountainous and hilly regions and deserts are also sparsely populated. त्याचप्रमाणे सारखंच डोंगरी भाग, पर्वतीय प्रदेश, हॉट डेझर्ट, वालुकामय आपण उष्ण वाळवंट म्हणतो, हे सुद्धा स्पार्सली पॉप्युलेटेड, म्हणजे इथं देखील आपल्याला विखुरलेली लोकसंख्या दिसून येते. कोस्टल एरियाज अँड प्लेन्स हॅव थिकली पॉप्युलेटेड. किनारी प्रदेश आणि मैदानी प्रदेश हे आपल्याला लोकसंख्येची जाळं इथं आपल्याला दाट आढळून येते. इथं लोकसंख्येची घनता जास्त आढळून येते. का आढळून येते, त्याचं भौगोलिक कारण होतं, किनारी प्रदेशामध्ये असणारी समुद्राची मासेमारी, तिथे समुद्राची वाहतूक, पोर्ट्सची बांधलेले नैसर्गिक किंवा अनैसर्गिक बांधलेले बंदर आहेत. नंतर मग तिथं भात पिकवलं जातं कोस्टल रिजनमुळे, पावसाचं प्रमाण चांगलं आहे. प्लेन्स म्हटलं तर नद्यांनी वाहून आणलेला गाळ, त्याच्यामुळे सुपीक मृदा, 12 महिने वाहणाऱ्या नद्या, त्याच्यामुळे शेती व्यवसाय वाढीस लागला, भरभराटीस लागला, व्यवसाय तिथं वाढीस लागले, ट्रान्सपोर्टेशन वाढीस लागले. त्यामुळे या दोन्ही प्रदेशात आपल्याला लोकसंख्येची घनता ही दाट आढळून येते. सम रिव्हर्स व्हॅलीज आर स्पार्सली पॉप्युलेटेड ड्यू टू थिक फॉरेस्ट. काही नद्या खोऱ्यांमध्ये अतिशय दाट घनदाट जंगल आहे, उदाहरणार्थ ॲमेझॉन, कांगो बेसिन्स, या घनदाट जंगलामुळे तिथं आपल्याला लोकसंख्येचं वितरण हे कसं दिसतंय, स्पार्सली म्हणजे काय, विखुरलेल्या स्वरूपात दिसून येतं. नंबर 3, पॉप्युलेशन इन्क्रीजेस बिकॉज ऑफ ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज. लोकसंख्येत वाढ होती कारण का, वाहतुकीची सोय तिथं उपलब्ध आहे. खेडेगावाची परिस्थिती बघा, तिथं 15 वर्षापूर्वी वाहतुकीच्या एवढ्या सुविधा नव्हत्या, रस्ते खराब होते, ओबडधोबड रस्ते होते, त्याच्यामुळे लोकसंख्या कमी होती. त्याची तुलना शहरी भागात जर आपण केली तर शहरी भागाचा ट्रान्सपोर्टेशनचा विकास झालेला आहे. मुंबई शहर डोळ्यासमोर घ्या, तिथं रेल्वे, एअरपोर्ट्स आहे, सी पोर्ट्स आहे, लँड जी ट्रान्सपोर्ट चालते, बसेस चालतात, रिक्षा चालतात, ऑटो चालतात, प्रायव्हेट व्हेकल चालतात. तर तिथं प्रत्येक वाहतुकीचं जाळं असं व्यवस्थित विणलेलं आहे, म्हणून तिथं तुम्हाला त्या भागामध्ये लोकसंख्या ही दाट आढळते. बिकॉज regions having roads or highways are easy
टू ऍक्सेस अँड इन्क्रीज द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. ज्या ठिकाणी व्यवस्थित रस्ते बांधलेले आहेत, हायवे वेल कनेक्टेड एक दुसऱ्या रस्त्यांना, तिथं रस्ते घनता तुम्हाला जास्त आढळून येईल. ड्यू टू सी ट्रान्सपोर्ट न्यू लँड वेअर डिस्कवर्ड अँड पोर्ट सिटीज. समुद्र वाहतुकीमुळे आपल्याला हे लक्षात आलं की नवीन जमिनीचा आपल्याला शोध लागलेला आहे. त्याच्यामुळे काय झालेले लोकसंख्येत दोन्ही किनारी प्रदेश आपल्याला दाट आढळतील. सिटी ट्रेड्स डेव्हलप, त्याच्यामुळे शहरांची आणि व्यापाराची उन्नती झालेली आपल्याला दिसून येते. दॅट इज सुएज कॅनल. सुएज कॅनल जर म्हटलं तर कुठे येतो, आपल्या वेस्टर्न पार्ट इंडियाचा, साऊथ वेस्टर्न पार्ट मुंबई हायच्या पलीकडून जर रस्ता काढला समुद्र मार्गे तर सौदी अरेबिया असा तसं तो वाळवंटातून थोडासा रस्ता काढून डायरेक्ट लंडनला जोडलेला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आपले जे मार्ग जपानचे किंवा ऑस्ट्रेलियाचे जहाज असे आफ्रिका खंडाला वळसा घालून जात होते, ते आता डायरेक्ट मधून रस्ता काढल्यामुळे काय झालेले, सुएज कॅनलमुळे वाहतूक तिथून विकसित झाली असल्यामुळे त्या भागात काय आले, आता लोकसंख्येचं जाळं आपल्याला आढळून येते. सेकंड एक्झाम्पल आपल्याला द्यायचं याच्यामध्ये युनायटेड कोस्टल एरियाचं. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे ईस्टर्न आणि वेस्टर्न साईड जर आपण बघितली तर दोन्ही बाजूला समुद्र आहे. इकडून अटलांटिक समुद्र आणि पलीकडून पॅसिफिक समुद्र आहे वेस्टर्नला. तर मग त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर दोन्ही कोस्टलचे जी काही जमीन आहे, जे काही शहर आहेत ते दाटी वाटीचे वसलेले आहेत का, तर अटलांटिक मार्गे होणारी युरोपशी वाहतूक आणि इकडून होणारी जपानशी वाहतूक किंवा मग एशिया कॉन्टिनेंटची वाहतूक, ही समुद्र मार्ग तिथं वाहतुकीचं जाळं तिथं विणलेलं आहे. म्हणजे काय, समुद्र मार्गे तिथं वाहतूक होते. म्हणून या दोन्ही कोस्टल रिजन युएसएचे काय आपल्याला दाट लोकसंख्येने आढळून येतात. हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. भारताचं जर उदाहरण घेतलं आपण तर साऊथचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता, मुंबईचं उदाहरण घेऊ शकता, कलकत्त्याचं उदाहरण घेतलं. त्याला वेल कनेक्टेड सी पोर्ट आहे, समुद्र किनारा भागलेला आहे. म्हणून या भागामध्ये लोकसंख्येची घनता वाहतुकीच्या सोयीमुळे जास्त झालेली आपल्याला आढळून येते. नंबर 4, सेकंडरी अँड टर्शरी ऍक्टिव्हिटीज इन्क्रीज इन द थर्ड स्टेज ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते, असं आपल्याला त्याचं उत्तर सांगायचं. बिकॉज उत्तर जॉग्राफिकल रिजन, बिकॉजने चालू करायचं, सेंटेन्स अशी कॉपी पेस्ट करायची आणि बिकॉज म्हणायचं, एक सेंटेन्स तुमची रेडी. बिकॉज this is known as late expanding stage. In this stage there is a technology progress and secondary and tertiary activities grow. Education is more and standard of living increases. The manufacturing and services based activities is also increase. For example, India and China. चायनाची आणि इंडियाची परिस्थिती सध्या अशी आहे की आता इथं नाना तऱ्हेचे ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत. जो काही ग्रोथ आहे, इकॉनॉमिक ग्रोथ तो वाढलेला आहे, टेक्नॉलॉजीचा प्रोग्रेस झाला, सायन्स टेक्नॉलॉजीचा वापर होतोय, त्याच्यामुळे सेकंडरी टर्शरी म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक ऍक्टिव्हिटीजची भरभराट वाढली. एज्युकेशन वाढलंय, नाना तऱ्हेचं एज्युकेशन म्हणजे मेडिकल एज्युकेशन आलं, इंजिनिअरिंग एज्युकेशन आलं आणि मग जे काही आर्ट्स कॉमर्स सायन्स याचे विषय घेऊन त्याच्यामध्ये पण लोक प्रगती करतात. सायन्स टेक्नॉलॉजी, इस्रो जी आपली भारतातली अंतराळाचा अभ्यास करणारी, याच्यामध्ये देखील अनेक तरुण आता त्याच्यामध्ये सायंटिस्ट काम करताना आपल्याला आढळून येतात. आणि त्याचं कारण मात्र काय अजून सांगतील आपल्याला की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे देखील भारतामधलं काय आता वाढलेलं आहे. तर मग इंडिया आणि चायना त्याचं काय बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होती. तर आता आपण कुठून कॉपी पेस्ट केलं उत्तर, तिसरा टप्पा आपण याचा लोकसंख्याचा संक्रमणाचा आहे, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी मधला, तो आपण इथं अभ्यासलेला आहे. नंबर 5, पॉप्युलेशन मे इन्क्रीज दो बर्थ रेट्स आर लो. जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढू शकते. तर आता मी इथं दोन अनुषंगाने, दोन अँगलने तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो. मुलांना बघा, मायग्रेशन, आता सौदी अरेबिया, गल्फ कंट्रीजचं आपण उदाहरण घेतलं किंवा मग स्वित्झर्लंडचं उदाहरण घेतलं आपण, तिथं यांची नेटिव्ह पॉप्युलेशन एवढी नाही आहे, स्थानिक लोकसंख्या तिथं नाही, परंतु मायग्रेशन म्हणून तिथं काम करायसाठी लोक आलेले आहेत. म्हणजे मग त्या देशाची तिथं लोकसंख्या वाढलेली तुम्हाला दिसेल. तिथं जन्मदर वाढलाय का, नाही वाढलं, त्यांचा जन्मदर कमीच आहे, परंतु स्थलांतरित होऊन आलेली लोकसंख्या वाढली, त्यामुळे त्या काळामध्ये त्या वर्षी तिथली लोकसंख्या आपल्याला जास्त दिसते. भले ती मग परमनंट आली असो किंवा टेम्पररी आली असो, पण त्या वर्षात तर आपल्याला तिथली लोकसंख्या आपल्याला काय सांगता येईल, जास्त आहे.
आलं लक्षामध्ये दाटीवाटीने वाढले. म्हणून जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या अशा प्रकारे देखील वाढू शकते. याला जन्मदर आणि मृत्यूदरच जबाबदारी अशातलं भानगड नाही. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर सुद्धा ह्याला कारणीभूत ठरू शकतो. परंतु आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदराशी अँगलने आता विचार करून उत्तर द्यायचं. ज्या कधी प्रदेशात ज्या कुठे प्रदेशात डेथ रेट जर लो असेल, मृत्यूदराचं प्रमाण कमी असेल, साहजिक जन्मदर जरी स्थिर राहिला तरी त्या प्रदेशातली लोकसंख्या वाढलेली आपल्याला आढळेल. कारण का मृत्यू पावणाऱ्यांची लोकसंख्या त्या प्रदेशातली काय झालेली कमी झालेली. म्हणून जन्मदर जरी स्थिर असला जरी तो हळूहळू वाढत असला पण ओव्हरऑल विचार करता तो 10 वर्षात एका डिकेटचा जर विचार केला तर तिथं आपल्याला लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येईल. बर्थ रेट्स ऑल्सो डिक्रीजिंग नाव. तुम्हाला पुन्हा उत्तर मी विश्लेषण करून सांगतो पीपीटीच्या मध्ये. बिकॉज डेथ रेट इज स्टील डिक्रीजिंग बिकॉज अवेलेबिलिटी ऑफ मेडिकल फॅसिलिटीज. मृत्यू दर कमी झालाय कारण मेडिकल फॅसिलिटीचा वाढलेले आहेत. बर्थ रेट्स आर ऑल्सो डिक्रीजिंग नाव. दिस रिड्युसेस the rates of population growth, but the population is still growing because birth rates are higher than death rates. As the progress of the country is accelerating, the income of people of the country is above subsistence level. Science and use of technology is seen. Migration is also responsible for increasing the population is an area, for example, Switzerland. असं तिथं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो आता काय करायचं, या जॉग्राफिकल रिजन तुम्हाला फक्त 6 आहे त्या धड्यावरचं. हेच उत्तर 2 प्रश्नांच्या लागू होते. आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर मग जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या कशी वाढू शकते हे त्याचं झालं भौगोलिक कारण. नंबर 6 सॉरी, पॉप्युलेशन डेन्सिटी इज अ फंक्शन ऑफ पॉप्युलेशन अँड एरिया ऑफ रिजन. लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते. आता आपण लोकसंख्या मोजायची म्हणजे कशी मोजायची. आता जर वर्गातली आपल्याला लोकसंख्याच्या अभ्यासाच्या अनुषंगाने जर म्हटली तुमच्या वर्गावरतली आता वर्गातली संख्या सांगा बरं, तर मी पटावरची संख्या सांगू शकतो. परंतु आता विद्यार्थी बसलेत 25 आणि वर्ग किती स्क्वेअर मीटरचा आहे, म्हणजे तो 10x10 का, 10x20 आहे का, 40x40 आहे का, मोठा हॉल आहे का, त्या हॉलमध्ये किती विद्यार्थी बसलेत, 25 बसले की 50 बसले. जर 20x20 जर आपण हॉल घेतला आपला लेक्चर हॉल, त्याच्यामध्ये 40 विद्यार्थी बसलेत त्या बेंचेसवर, तर पॉईंट ठीक आहे बा. परंतु त्याच 20x20च्या क्लासरूम मध्ये जर 160 मुलं बसवले तर काय होईल, गर्दी होईल, श्वास घ्यायला प्रॉब्लेम येईल आणि मग अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. सॉरी. तर मग अशा प्रकारे आपल्याला विचारात काय घ्यायचं, स्क्वेअर किलोमीटर मधला एरिया अँड एरिया ज्याला म्हणतो आपण तो अगोदर द्यायचा. टोटल एरिया इन स्क्वेअर किलोमीटर तो द्यायचा. एखाद्या जमिनीवरचा अंतर स्क्वेअर किलोमीटर जमीन अगोदर ध्यानात घ्यायची, मग त्याच्यावर असणारी लोकसंख्या, मग आपल्याला कळेल ती कमी की जास्त आहे की मध्यम आहे. आलं लक्षामध्ये बघा. बिकॉज ह्युमन पॉप्युलेशन इज अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट दी वर्ल्ड. जगाची लोकसंख्या ही असमान विखुरलेली आहे. इथं आपल्या ध्यानात आलं. दिस डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड अँड पॉप्युलेशन कॅन बेटर अंडरस्टूड नॉट जस्ट इन टर्म्स ऑफ नंबर्स लिव्हिंग इन अ रिजन बट ऑल्सो इन टर्म्स ऑफ पीपल लिव्हिंग इन अन युनिट एरिया. दिस इज कॉल्ड पॉप्युलेशन डेन्सिटी. मग त्याला आपल्याला त्यांनी सूत्र दिलेलं आहे, फॉर्म्युला दिलेला आहे पॉप्युलेशन डेन्सिटीचा, की लोकसंख्येची घनता आपल्याला बघायची तर क्षेत्रफळ आपल्याला बघावंच लागेल, तो एरिया आपल्याला ध्यानात घ्यावाच लागेल. मग बघा, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इज इक्वल टू टोटल पॉप्युलेशन डिवायडेड बाय टोटल एरिया इन ब्रॅकेट इन स्क्वेअर किलोमीटर. टोटल पॉप्युलेशन जी काय आहे त्याला कशाने डिवाइड करतोय आपण, टोटल एरियाने करतोय. मग काय मिळेल आपल्याला, पॉप्युलेशन डेन्सिटी. मग एरिया स्क्वेअर किलोमीटर मध्ये ध्यानात घेणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण 6वा प्रश्न इथं सोडवलेला आहे. आलं लक्षात मुलांना. तर आपण काय केलं, आता 6 जॉग्राफिकल रिजन दिले. आता पुढच्या तासाला मी तुम्हाला चॅप्टर 2 वरचे जे काही जॉग्राफिकल रिजन ते देईल, 3rd वरचे देईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.